नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नवीन अपडेट आली आहे बहिणींसाठी, म्हणजेच की लाडकी बहिणींसाठी नवीन अपडेट की योजनेची ई-के-वाय-सी मोबाईलवरून कशी करायची आहे. तर सुरू झाली आहे का? कधी सुरू होणार आहे? पैसे बंद झालेत आहे का? हे भरपूर सारे प्रश्न मला असे कमेंटच्या माध्यमातून येत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींचे ज्यांचे कोणाचे अर्ज पेंडिंग आहे, ज्या कोणाला पैसे इथं मिळत नाही, लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी मोबाईलमधून कशी करायची, या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बरेच महिलांचे पैसे इथे बंद झालेले आहेत, म्हणजेच की 1500 रुपये त्यांच्या खात्यांमध्ये आलेले नाहीत. व ई-के-वाय-सी म्हणजेच की बरेच महिलांनी ई-के-वाय-सी केलेली नाही. आधार कार्डद्वारे लाभार्थ्यांची ओळख पडताळणी करणे, जी काही शासनाकडून योग्य लाभार्थ्यांना योजना मिळावी यासाठी ई-के-वाय-सी सुरू करण्यात आलेली आहे की बरेच लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही. तर आता अशा पद्धतीने तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे का? सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. तुम्हाला ई-के-वाय-सी पर्याय दिसेल आहे का, त्यावर क्लिक करायचा, आधार क्रमांक टाकायचा व मागं जशी के-वाय-सी केली होती तसेच तुम्ही करू शकतात. म्हणजेच की 2 दिवसाच्या 1500 जमा झाले, नंतर 1500 जमा झाले, असे बरेच महिलांचे अर्ज पेंडिंग आहे. म्हणजेच की महिलांच्या बँक पासबुकनुसार वेगळं आधार कार्ड किंवा स्पेलिंगमुळे तुमचे काही डॉक्युमेंटवर, म्हणजेच की आधार कार्डवर वेगळी डिटेल आहे, तुमच्या बर्थ सर्टिफिकेट वेगळी डिटेल आहे, यामुळे सुद्धा भरपूर महिलांचे हे या ठिकाणी हप्ते या ठिकाणी बंद झाले आहे. व काही महिला ज्या आहे की वयाच्या अटीमध्ये बसत नाही आहे, म्हणजेच की आता याची 21 ते 65 वर्ष आहेत, म्हणजेच की तर महिला हे महाराष्ट्रातील पाहिजे. तर काही ज्या अविवाहित आहेत त्या विवाह होऊन इतर राज्यांमध्ये गेल्या, तर त्यांचे या ठिकाणी लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.